श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा हस्तावर. अधिक मासाचे अधिक फल आपल्याला कसे मिळेल यासाठी आपण काय करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी या भगवान श्रीकृष्णाच्या मंत्राचा आपल्याला तुळशीपूजन आणि तुळशीच्या दक्षिणा घालत जप करायचा आहे. तसेच गाईला आपल्याला अन्न अर्पण करायचे आहे. भागवत आणि गीतेचे वाचन करायचे आहे. ब्राह्मण भोजन आणि दान तसेच विविध गोष्टींचे दान आपल्याला करायचे आहे. सकाळ संध्याकाळ देवाजवळ आणि तुळशीजवळ दीप आपल्याला लावायचा आहे. दररोज सकाळी स्नान करून विष्णूपूजन करायचे आहे. विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू अर्चन आपल्याला करायचे आहे. या संपूर्ण महिन्यात विष्णू सहस्त्रनाम, भागवत पुराण आणि विविध स्तोत्रांचे आपल्याला पठण करायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जपसुद्धा आपल्याला ह्या महिन्यामध्ये करायचा आहे. विष्णू सहस्त्रनामाचे सतत पठण आपल्याला करायचे आहे. सायंकाळी तुळशीजवळ आणि देवाजवळ आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्य असल्यास उपवास एकभुक्त राहून व नक्त भोजन करायचे आहे. गाईला हिरवा चारा द्यायचा आहे. गरजूंना अन्नदान करायचे आहे. पक्ष्यांना पाणी आणि धान्य ठेवायचे आहे. वृद्ध आजी आणि आजारी व्यक्तींची सेवा तसेच त्यांचे आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहे. दर गुरुवारी पिवळे वस्त्र किंवा हरभरा डाळ यांचे आपल्याला दान करायचे आहे. सात्विक अन्न ग्रहण करायचे आहे. तसेच शक्य असल्यास आपल्याला वेळोवेळी उपवाससुद्धा करायचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजेच राग, मोह आणि अहंकार यांना टाकून मनशांती आणि सकारात्मक असे मन ठेवायचे आहे. या महिन्यात खास करून एखाद्या आजारापासून मुक्तीसाठी केले जाणारे अनुष्ठान, कर्जाची परतफेड, शस्त्रक्रिया, अपत्यजन्माशी निगडीत कामे, सूर्यपूजा इत्यादी संस्कार केले जाऊ शकतात. तसेच या महिन्यामध्ये प्रवास करणे, भागीदारीची कामे करणे, हक्क मागणे, बी पेरणे, झाड लावणे, देणगी देणे, लोककल्याणकारी कामे करणे, सेवा कार्य करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कामे करणे या गोष्टींमुळे कुठलेही दोष लागत नाही. त्यामुळे ही सर्व कामे आपण करू शकतो. आता अधिक मासात काय टाळावे हे आपण पाहणार आहोत. अधिक मासामध्ये सायंकाळी भगवान विष्णूंची पूजा करावी आणि नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. तसेच विष्णू सहस्त्रनाम आणि पुरुषोत्तम महात्म्य यांचे श्रवण आणि वाचन करावे. परंतु आपल्याला या ठिकाणी विष्णूचे द्रोह करणाऱ्या व्यक्तीचा संग टाळायचा आहे. दानधर्म या महिन्यात गरिबांना किंवा मंदिरात अन्नदान, वस्त्रदान आणि दीपदान यांचे विशेष महत्त्व आहे. 33 अनारसे किंवा फळे ब्राह्मणाला दान देण्याचीही मोठी परंपरा आहे. सात्विक आहार संपूर्ण महिनाभर ताजे पदार्थ, ताजे अन्न आणि हलके अन्न आपल्याला ग्रहण करायचे आहे. शक्य असल्यास उपवास किंवा एकादशीचे व्रत आपल्याला करायचे आहे. या महिन्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आत्मपरीक्षण आपल्याला करायचे. राग, मोह, अहंकार, लोभ टाळून आपल्याला आपले मन शांत आणि सकारात्मक ठेवायचे आहे. आता अधिक मासात आपल्याला काय टाळायचे आहे हे आपण पाहणार आहोत. मांगलिक कार्ये या काळात विवाह, मुंज, गृहप्रवेश, बारसे किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे यासारख्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. वर्ज्य आहेत या गोष्टी. नवीन खरेदी करणे, नवीन घर, नवीन जमीन, दागिने किंवा वाहन खरेदी करणे टाळायचे आहे. तामसिक आहार, मांस, मद्य, कांदा, लसूण यासारख्या तामसिक पदार्थांचे सेवनसुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये टाळायचे आहे. वादविवाद, कोणत्याही व्यक्तीशी भांडण किंवा वादविवाद हा आपल्याला टाळायचा आहे. हा काळ केवळ भौतिक सुखांचा नसून आध्यात्मिक उन्नतीचा मानला जातो. त्यामुळे या काळात आपल्याला विविध सेवा करून आपली उन्नती करून घ्यायची आहे.